देशातील सराफा बाजारात सध्या अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळत आहेत. जागतिक अस्थिरता, मध्य आशियातील वाढता तणाव आणि वाढती महागाई यामुळे सोन्या चांदीच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1.5 लाख रुपयांच्या पुढे गेला असून चांदीनेही प्रति किलो 2.5 लाखाचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, दूध आणि साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंची किंमत आधीच वाढलेली असताना आता मौल्यवान धातूच्या दर वाढण्याची चिंता आणखीन वाढली आहे. मात्र या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळं चित्र समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात सोन्याच्या खरेदीत आणि आयातीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. 27 मेच्या अवघ्या 15 दिवसात सोन्याची आयात तब्बल 70% घसरली असून 22 टनावरून ती केवळ 7.5 टनापर्यंत आली आहे. वाढते दर, आयात शुल्क आणि बदललेली ग्राहकांची मानसिकता यामुळे बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. आता येत्या काळात सोन्या चांदीचे दर आणखीन वाढणार की बाजार स्थिरावणार याकडे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.